तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण अशी ओळख असलेल्या येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेला 2 दिवसात सुरुवात होत आहे। याच पार्श्वभूमीवर येडेश्वरी मंदिर संस्थानाने नेमकी काय उपाययोजना केलेल्या आहे, काय तयारी केलेली आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंदिर संस्थानचे सदस्य आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। दादा, काय सांगाल, 2 दिवसावरती यात्रा आली, काय तयारी झाली? यात्रा चैत्र पौर्णिमा ही येडेश्वरी देवीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची यात्रा आहे। लाखो भाविक जे ते दर्शनासाठी येतात आणि त्या लाखो भाविकांना दर्शनासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, निवाऱ्याची सुविधा येडेश्वरी देवस्थान ट्रस्टनं पूर्ण केलेली आहे। खरं तर ही यात्रा जी आहे ती पूर्ण महाराष्ट्राची मोठी यात्रा आहे। महाराष्ट्राची तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असल्याने या यात्रेसाठी प्रशासन देखील मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतं। त्याच्यामध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्याचबरोबर तालुक्याचे प्रांत असतील, SP साहेब असतील आणि ग्रामपंचायत यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने येडेश्वरी देवस्थान ट्रस्टने जय्यत अशी तयारी केलेली आहे। येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास होणार नाही। ऊन, वारा आणि पाऊस यांच्यापासून पूर्ण संरक्षण होऊन प्रत्येक भाविकाला चांगल्या पद्धतीने मनसोक्त येडेश्वरीचे दर्शन घेण्याची आणि त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापर्यंतच्या सर्व सुविधा ज्या आहेत ते येडेश्वरी देवस्थानने जय्यत अशी तयारी केलेली आहे। त्यामुळं मी देवस्थान ट्रस्टचा सदस्य समाधान बेदरे ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना आवाहन करतो की आपण येडेश्वरी देवस्थान दर्शनासाठी अगदी निःशुल्कपणे या ठिकाणी उपस्थित राहावं आणि मनसोक्त आनंदाने आई येडेश्वरी देवीचं दर्शन घ्यावं असे आवाहन करतो। साधारणतः किती भाविक येण्याचा अंदाज आहे? जर प्रतिवर्षाप्रमाणे 10 ते 15 लाख भाविक दर्शनाला येतात। एकाच वेळी एकाच ठिकाणी सोन्याच्या रानामध्ये उपस्थित असतात। यावर्षी थोडासा विचार केला तर अजून सुगी संपलेली नाही, तरी पण एक आमचा अंदाज आहे की 15 ते 20 लाख भाविक दर्शनाला येते। युद्धाचा परिणाम जाणवतोय। तुळजापूर येथे देखील भाविकांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे। आता इथं येरमाळ्यात काय चित्र आहे, काय अंदाज आहे? आत्तापर्यंतचा जर विचार केला तर युद्धाचा परिणाम निश्चित झालेला आहे। कारण गॅसचा तुटवडा म्हणा किंवा इतर पेट्रोल डिझेल याच्या संदर्भात ज्या बातम्या चालतात त्याच्यावरून भाविकांची संख्या थोडीशी घटेल असं वाटतं। परंतु आजपर्यंत जर विचार केला तर आजच्या तुलनेमध्ये म्हणजे आज मंगळवार असताना सुद्धा तेवढ्या प्रमाणात भाविक मंदिरावर दिसत नाहीत। त्यामुळं निश्चितच भाविकांची संख्या या युद्धाच्या परिणामामुळे थोडीशी कमी झालेली जाणवते। निश्चितच येणाऱ्या काळात युद्धाच्या परिस्थितीमुळे भाविकांची संख्या जी कमी जाणवेल, मात्र तयारी पूर्णतः झालेली आहे व मंदिर प्रशासन देखील यात्रेसाठी सज्ज झाल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे। मी वैभव पारवे, LS मराठी, येरमाळा, धाराशिव। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।